विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासाला आपण समान पाया असेल आणि समान उंची असेल तर अशा त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर कसे काढायचे आपण पाहिलेले आहे. आज आपण अपोलोनियसचा सिद्धांत आणि त्याचे उपयोजन कसं असते याबद्दल आपण शिकणार आहोत. तर आता आपण शिकूया अपोलोनियसचा सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण ए बी सी मध्ये बिंदू डी हा बाजू BC चा मध्यबिंदू आहे. मीन्स डी इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC आणि AE परपेंडिक्युलर टू साइड BC म्हणजे ए ही बाजू BC वर लंब आहे. तर यामध्ये पहिला काटकोन त्रिकोण तयार झाला, त्रिकोण AED. दुसरा काटकोन त्रिकोण तयार झाला AEB आणि तिसरा काटकोन तयार झाला आहे AEC. आता सर्वप्रथम आपण पहिला काटकोन त्रिकोण घेऊ. त्रिकोण AED मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार म्हणजे पायथागोरसनुसार त्रिकोण AED मध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय वापरला. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण लिहिणार कर्णाचा वर्ग म्हणजे AD चा वर्ग बरोबर AE चा वर्ग प्लस DE चा वर्ग. हा पहिला त्रिकोण. दुसरा त्रिकोण आपण घेणार त्रिकोण AEB मध्ये. इथे पण आपण पायथागोरसचा प्रमेय वापरणार पायथागोरसनुसार म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्याच्यामध्ये त्रिकोण AEB मध्ये AB हा कर्ण आहे म्हणून आपण लिहिणार AB चा स्क्वेअर इज इक्वल टू AE स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर. पण BE म्हणजे BD प्लस DE या दोन बाजूंची बेरीज म्हणून त्याची म्हणजे आपण लिहिणार AE स्क्वेअर प्लस BD प्लस DE ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore AE स्क्वेअर इज इक्वल टू BD प्लस DE स्क्वेअर म्हणजे A प्लस B चा स्क्वेअर म्हणजे आपण लिहितो A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर म्हणजे BD स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे BD इंटू सेकंड टर्म DE प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे DE स्क्वेअर. Therefore AE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर हे आपण इथं जवळ घेतले प्लस BD स्क्वेअर प्लस 2BD इंटू DE. ते इक्वेशन 1 मध्ये बघा AE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर इक्वेशन 1 आहे आपले AE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर म्हणजे होते AD स्क्वेअर आणि याच्याऐवजी आपण लिहिणार AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर प्लस 2BD इंटू DE इक्वेशन नंबर 2. आता आपण तिसरा त्रिकोण घेऊ त्रिकोण AEC. आपण लिहिणार त्रिकोण AEC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार म्हणजे पायथागोरसनुसार त्रिकोण AEC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण लिहिणार कर्णा AC म्हणून लिहिणार आपण AC चा स्क्वेअर इज इक्वल टू AE स्क्वेअर प्लस EC स्क्वेअर. पण आता EC मध्ये आपण मध्ये बघायचं EC म्हणजे DC मायनस DE. आपण EC ला असं लिहू शकतो DC मायनस DE मग त्याच्याऐवजी आपण असं लिहिणार इज इक्वल टू AE स्क्वेअर प्लस DC मायनस DE स्क्वेअर. म्हणजे आता पुन्हा आलं A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर चा उपयोग केला आपण केला AE स्क्वेअर प्लस
DC square minus 2DC into DE plus DE square. पुन्हा आपण लिहिलं AE square plus DE square plus DC square minus 2DC into DE. इक्वेशन 1 मध्ये आहे AE square plus DE square is equal to AD square. म्हणून आपण लिहिणार therefore we write AD square plus DC square minus 2DC into DE. इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 आहे AB square plus AD square plus BD square plus 2BD into DE. आणि इक्वेशन 3 आहे आपला AC square is equal to AD square plus DC square minus 2DC into D. आता समीकरण 2 व 3 ची आपण बेरीज केली तेव्हा आपल्याला AB square plus AC square is equal to AD plus AD 2AD square BD square plus DC square. म्हणजे D हा BC चा मध्यबिंदू आहे, means D is the midpoint of BC, therefore BD and DC are congruent, and therefore BD square plus DC square means 2BD square plus 2 into BD into D and minus 2 into DC minus D. म्हणजे BD congruent to DC म्हणजे कॅन्सल होणार आणि उरलं आपलं AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 2BD स्क्वेअर. यालाच अपोलोनियसचा सिद्धांत म्हणतात. आता यावरून या नियमाच्या आधारे आपण 2 गणित करूया. त्रिकोण ABC मध्ये AB इज इक्वल टू 17, AC इज इक्वल टू 11, AD इज इक्वल टू 13, देन फाइंड BC. म्हणजे आपल्याला BC किंमत काढायची आहे. बाय द अपोलोनियस थिअरम म्हणजे अपोलोनियस सिद्धांताचा आपण वापर केला तर आपण असं लिहिणार अगोदर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2BD स्क्वेअर प्लस 2AD स्क्वेअर. आता या सूत्राचा आपण उपयोग करू. याचा आपण किंमत ठेवू. AB स्क्वेअर म्हणजे 17 चा स्क्वेअर प्लस 11 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 into BD स्क्वेअर प्लस 2 into 13 स्क्वेअर. 17 चा स्क्वेअर 289 प्लस 121 इज इक्वल टू 2 into BD स्क्वेअर प्लस 2 into 169. 410 is equal to 2BD square plus 338, and therefore 2BD square is equal to 410 minus 338. 2BD square is equal to 72. BD square is equal to 72 upon 2. BD square is equal to 36 and BD is equal to 6. Taking square root, आपण इथे वर्गमूळ काढला तर BD is equal to 6 आले. And therefore BC is equal to 2 into BD, 2 into 6 is equal to 12 units. आता आपण दुसरं उदाहरण बघूया की ज्यामध्ये AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 290 सेंटीमीटर स्क्वेअर आणि BC इज इक्वल टू 12. देन फाइंड AD. समजा जर AB चा स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 290 सेंटीमीटरचा वर्ग आहे, BC बरोबर 12 सेंटीमीटर आहे, तर आपल्याला AD म्हणजे त्या मध्यकेची लांबी काढायची आहे. त्रिकोण ABC मध्ये D हा मध्यबिंदू आहे आणि AD ही त्याची मध्यगा आहे.
तर आपल्याला तर येणार BC is equal to 12 centimeter and therefore BD is equal to 12 upon 2 is equal to 6 centimeter. Then by Apollonius theorem, AB square plus AC square is equal to 2BD square plus 2AD square. आता आपण किंमत ठेवू AB square plus AC square is equal to 290 is equal to 2 into 6 square plus 2 AD square. 290 is equal to 2 into 36 plus 2 AD square. 290 minus 72 is equal to 2 AD square. Therefore, 2 AD square is equal to 128 and 2 AD square is equal to 128 and therefore AD square is equal to 128 upon 2. AD square is equal to 64 and therefore taking square root AD is equal to 8 centimeter. Therefore AD is equal to 8 centimeter. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अपोलोचा सिद्धांत व त्यावरील आपण 2 उदाहरणे पाहिलेली आहेत. हे 2 उदाहरणे जर तुम्ही नीट समजून घेतली तर याचा उपयोग करून पाठ्यपुस्तकातील तुम्ही उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करा.